हॅलो स्टुडंट, कसे आहात? आजच्या या फायनल अकाउंटच्या सिरीजमधला प्रॉब्लेम नंबर 8 जो मार्च 2020ला बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता आणि आज आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या प्रॉब्लेम्समध्ये टोटल 5 ॲडजस्टमेंट विचारल्यात आणि व्यवस्थित जर बघितल्या तर 5च्या 5ही ॲडजस्टमेंट्स या अगोदरच्या आपल्या 7 प्रॉब्लेम्समध्ये आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेल्या आहेत. या प्रॉब्लेम्समध्ये आपण पटकन ॲडजस्टमेंटकडे वळू. आता बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, ॲडजस्टमेंट्स कशा लिहायच्या. ठीक आहे. सो आपण थोडंसं वेळ बाजूला ठेवून किंवा वेळ वाया न घालवता आपण जरा ॲडजस्टमेंटकडं बघायला सुरुवात करू. पहिली ॲडजस्टमेंट दिले, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ₹14,500. क्लोजिंग स्टॉक दिलाय त्यांनी 14,500. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹350. आउटस्टँडिंग सॅलरी दिली त्यांनी ₹350. वेजेस पेड इन ॲडव्हान्स टू वर्कर्स, आपल्याला माहिती आहे पेड इन ॲडव्हान्सला आपण दुसऱ्या शब्दात म्हणतो प्रीपेड. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%, प्लांट अँड मशिनरी 10%. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट दिली त्यांनी. अँड राईट ऑफ ₹500 फर्दर बॅड डेप्स. बॅड डेप्स म्हणजे पैसे बुडवले, पैसे आपले डेटर्स बुडवतात, ते आहे ₹500. सो टोटल 5 ॲडजस्टमेंट त्यांनी ह्या प्रॉब्लेम्समध्ये विचारलेले आहेत. सो आपण या प्रॉब्लेम्समध्ये ट्रायल बॅलन्समध्ये काय काय दिले ते बघू. डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक दिलाय, कॅश इन हँड दिलाय, डिस्काउंट अलाउड दिलाय, सॅलरी दिलाय, लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, सन्ड्री डेटर्स आहे, इंटरेस्ट पेड आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, परचेस आहे, वेजेस आहे, सेल्स रिटर्न दिलाय आणि बॅड डेप्स दिले. क्रेडिट साईडला दुर्गेशचं आणि दिनेशचं कॅपिटल बॅलन्स दिलाय, सेल्स दिलेत, सन्ड्री क्रेडिटर्स दिलेत, बिल्स पेबल दिले, बँक लोन दिले, डिस्काउंट रिसिट दिले आणि परचेस रिटर्न दिले. वरती काय दिले बघा, रेशो दिलाय का आपण चेक करू. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट ऑफ मिस दुर्गेश अँड दिनेश. या दोघांचाही प्रॉफिट शेअरिंग रेशो जो काही आपल्याला प्रॉब्लेमच्या वरती देतील असं आपल्याला वाटलं होतं, बट त्यांनी वरती दोघांचा रेशो दिलेला नाहीये. याचा अर्थ असा होतो की दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वल आहे. दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे, इक्वल. वरती आपण कॉलम केलेत बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट. वरती हेडिंग टाकले मेसेज दुर्गेश आणि दिनेश, या दोघांचा पार्टनरशिप फॉर्मचा आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात अगोदर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ॲडजस्टमेंटला हात लावतो. सगळ्यात अगोदर आपण ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करतो. सगळ्यात अगोदर आपण ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायला सुरुवात करू. पहिली ॲडजस्टमेंट त्यांनी दिली आहे, द स्टॉक ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ₹14,500. 31 मार्च 2016चा त्यांनी क्लोजिंग स्टॉक दिला आहे. क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहिती आहे, आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. सो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण डायरेक्टली लिहायला सुरुवात करू. इथं 2 वेळी जागा सोडून देऊन इथं लिहू बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक किती दिलाय क्लोजिंग स्टॉक? 14,500. मगाशी आपण बघितलं होतं 14,500. ओके. क्लोजिंग स्टॉक हे आपल्या बिझनेसचा ॲसेट आहे, कारण की आपल्या बिझनेसमध्ये जो काही स्टॉक राहतो ते आपल्यासाठी ॲसेट्स असतं. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहून टाकू क्लोजिंग स्टॉक. आणि हा क्लोजिंग स्टॉक त्यांनी दिलाय 14,500, 14,500. नेक्स्ट दुसरी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹350. आउटस्टँडिंग त्यांनी काय सांगितलंय, सॅलरी. आउटस्टँडिंग असेल तर आपण ऍड करतो, म्हणजे तो एक्सपेन्सेस पेड करायचा बाकी आहे, द्यायचा बाकी आहे, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग जर सॅलरी दिली असेल तर आपण ट्रायल बॅलन्समध्ये पहिलं सॅलरी शोधू. तर ट्रायल बॅलन्समध्ये इथं त्यांनी सॅलरी दिलेला आहे, तो आहे सॅलरी 650. 650 काय दिले त्यांनी, सॅलरी दिली. सॅलरी हा आपण ऑफिसर्सला देत असतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं लिहून घेऊ टू सॅलरीज. ती सॅलरी होती ट्रायल बॅलन्समध्ये 650. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍड व्हॉट, आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरीज. ती आउटस्टँडिंग सॅलरी दिली आहे 350, म्हणून आउटरला आले ₹1,000.
आउटरला किती आले 1000 रुपीज. आउटस्टँडिंग सॅलरी हा आपला एक्सपेन्सेस आहे, बट आपण पेड केलेला नाहीये, मग पेड करावा लागेल म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. सो आपण लायबिलिटी साईडला इथं कॅपिटल बॅलन्स लिहायचा आहे, त्याच्यानंतर दुर्गेश आणि दिनेशचा बॅलन्स लिहायचा आहे, त्याच्यानंतर इथं आपण लिहू आउटस्टँडिंग सॅलरीज. ती आउटस्टँडिंग सॅलरी दिली 350. ओके, नेक्स्ट पुढं दुसरी ऍडजस्टमेंट झाली. त्यांनी आउटस्टँडिंग सॅलरी दिली होती 350, ते आपण सॅलरीमध्ये ऍड केली आणि सॅलरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असल्या कारणामुळं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाकली. त्याच्या खाली त्यांनी ऍडजस्टमेंट दिलेलं आहे प्रीपेड वेजेस, वेजेस पेड इन ऍडव्हान्स. आपण वर्करला ऍडव्हान्स पेमेंट केलंय, ऍडव्हान्स वेजेस दिलेत, त्याला प्रीपेड म्हणतो. ऍडव्हान्स मीन्स व्हॉट, एक्सपेन्सेस ऑफ नेक्स्ट इयर पेड इन अ करंट इयर. नेक्स्ट इयरचे एक्सपेन्सेस आपण करंट इयरला म्हणजे अगोदरच पेड केलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस शोधायचं. तर ट्रायल बॅलन्समध्ये जे वेजेस दिलेत आपल्याला ट्रेडिंग ट्रायल बॅलन्समधलं 1400, हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या बाजूला लिहिणार, डेबिटला. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण डायरेक्टली वेजेस लिहू शकत नाही, पण सगळ्यात अगोदर आपल्याला लिहायचा असतो ओपनिंग स्टॉक. मग तो ओपनिंग स्टॉक दिलाय त्यांनी 9000. ओपनिंग स्टॉक लिहिल्यानंतर त्याच्या खाली लिहायचं असतं परचेसेस, आणि परचेस जर दिला असेल तर क्रेडिट साईडला परचेस रिटर्न आहेत का नाही चेक करावं लागेल. तर परचेस रिटर्न त्यांनी दिलेला आहे. मग वेजेस अगोदर लिहिण्याच्या अगोदर आपल्याला लिहावं लागेल ओपनिंग स्टॉक. मग आपण सगळ्यात अगोदर इथं ओपनिंग स्टॉक लिहून टाकू ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक, आणि तो ओपनिंग स्टॉक दिलाय 9000. ओपनिंग स्टॉक किती दिलाय 9000. त्याच्या खाली लिहायचं आपल्याला 2 परचेसेस, आणि ह्या परचेस मधनं आपल्याला काय करायचं आहे, लेस व्हॉट, लेस परचेस रिटर्न. लेस काय करायचं आपल्याला, परचेस रिटर्न. मग आपण आता परचेस शोधू आणि रिटर्न सुद्धा शोधू. तर ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी परचेसेस दिले आहेत 16000. परचेसेस किती दिलेत त्यांनी 16000, आणि परचेस रिटर्न क्रेडिट साईडला दिलेत ते आहे 1100. मग या परचेसेस मधनं हे परचेस रिटर्न आपल्याला काय करायचे, मायनस. म्हणजे 16000 मधनं 1100 काय करायचे, मायनस. मग इथं मी परचेसेस लिहितो 16000, त्याच्यातनं 1100 रिटर्न्स काय करणार मी, लेस. मग 16000 1000 रुपये गेले ते 15000 उरतात. अजून 100 रुपये जर मायनस केले तर त्याचा आन्सर येईल 14900. आन्सर किती येईल, 14900. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट, आता आपण हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला हे सगळं प्रिपेअर करत बसलो तर आपल्या इथं लिहायचं होतं वेजेस. मग इथं मी लिहून ठेवतो 2 वेजेस. आता वेजेस किती आहे बघू. तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला वेजेस दिलेत त्यांनी 1400 रुपये. मग इथं ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेले वेजेस मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो 1400. ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी काय दिले, त्या ऍडजस्टमेंट मध्ये दिले त्यांनी पेड इन ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड वेजेस. प्रीपेड वेजेस किती दिलेत त्यांनी 600. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स आपण काय केलं पाहिजे, लेस. मग हे 600 रुपये आपण वेजेस मधनं काय करणार, लेस. मग इथं मी लिहितो लेस प्रीपेड वेजेस. ते दिलेत त्यांनी 600 रुपये. मग 1400 मधनं जर 600 मायनस केले तर वरचे गेले 400, मग उरले 2, म्हणजे किती राहिले 800 रुपये. बॅलन्स किती राहिला 800. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स दिलेला असतं. आपण ऍडव्हान्स दिलेल्या गोष्टी आपल्याला फ्युचरमध्ये परत मिळू शकतात, म्हणून ते आपलं ऍसेट्स आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेटला प्रीपेड वेजेस, प्रीपेड काय लिहिलं, वेजेस. आणि हे प्रीपेड वेजेस त्यांनी दिलं आहे 600. किती दिलंय 600. नेक्स्ट, 3 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. आता आपली ऍडजस्टमेंट नंबर 4, डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 5%. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग वरती किती टक्के सांगितलंय, 5%. मग अगोदर आपण लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन बघू, 5% सांगितलंय. मग इथं ट्रायल बॅलन्स मध्ये लँड अँड बिल्डिंग दिले बघा इथं डेबिट साईडला. लँड अँड बिल्डिंगचं व्हॅल्युएशन किती दिलंय त्यांनी 25,000.
मग हे जे लँड अँड बिल्डिंग आहे हे आपलं ॲसेट्स आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला मी इथं लिहितो लँड अँड बिल्डिंग, आणि ते आहे 25,000. लँड अँड बिल्डिंग किती आहे? 25,000. त्यातनं आपल्याला काय करायचं आहे? लेस व्हॉट? डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. किती पर्सेंट डेप्रिसिएशन सांगितलं त्यांनी? 5%. हे बघा, मग आता आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करायचं आहे. कुठल्याही संख्येतनं शेवटचा एक शून्य जर मायनस केलं तर त्याचं उत्तर 10%चं येतं, 2,500. म्हणजे 2,500 हे आन्सर आलं 10%चं. या 2,500चं जर आपण हाफ केलं तर ते 5%चं उत्तर येईल. मग 2,500च्या निम्मे येतं 1,250. 1,250. मग हे 1,250 आपल्याला ह्या 25,000तनं काय करायचे? लेस. 25 मधनं 1 गेले तर 24,000 उरतात. त्यातनं थेट 250 जर मायनस केले तर आन्सर येईल 23,750. 23,750. आता हे डेप्रिसिएशन आपलं प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस आहे. म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी इथं थोडंसं प्रिपरेशन करतो. टू डेप्रिसिएशन. इथं मी लिहितो पहिलं डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग. ते दिलंय 1,250. आपलं किती आलं लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन? 1,250. त्याच ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी अजून एका ॲसेट्स वरती डेप्रिसिएशन विचारलं होतं, ते आहे प्लांट अँड मशिनरी. बट प्लांट अँड मशिनरी वरती त्यांनी डेप्रिसिएशन विचारलंय 10%. मग पुन्हा एकदा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला इथं प्लांट अँड मशिनरी आपण दिलंय, ते बघूया. ते आहे 11,000. या 11,000च्या प्लांट अँड मशिनरीवरती त्यांनी डेप्रिसिएशन किती सांगितलंय? 10%. हे प्लांट अँड मशिनरी ॲसेट्स असल्या कारणामुळं आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहून घेऊ प्लांट अँड मशिनरी. हे प्लांट अँड मशिनरी त्यांनी दिले 11,000 रुपीज. ह्याच्यातनं काय करायचं आपल्याला? बरं, लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. याच्यावरती मात्र त्यांनी किती पर्सेंट डेप्रिसिएशन सांगितलंय? 10%. सिंपल. लास्टचा एक झिरो कॅन्सल करा. 10%चं उत्तर किती आलं? 1,100. मग याच्यातनं मी 1,100 काय करणार? लेस. म्हणजे माझं उत्तर आलं 9,900. सिंपल आहे, 9,900. हे डेप्रिसिएशन माझं एक्सपेन्सेस आहे, लॉसेस आहे, म्हणून परत एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी इथं प्रिपरेशन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. काय लिहिणार? प्लांट अँड मशिनरी. ते डेप्रिसिएशन 1,100. आता या दोन्ही डेप्रिसिएशनची मला टोटल करायची, कारण की ऍडजस्टमेंटमध्ये दोनच ॲसेटवरती डेप्रिसिएशन विचारले. 1,000 आणि 1,000 झाले 2,000. 250 आणि 100 झाले 350. म्हणजे टोटल आले 2,350. क्लिअर? पुढं पुढची ऍडजस्टमेंट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिले त्यांनी राईट ऑफ ₹500 फर्दर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडवले. ज्या लोकांना आपण माल विकलेला असतो, ज्या कस्टमरला आपण ऑन क्रेडिटवरती माल सेल केलेला असतात, दीज आर आवर डेटर्स. डेटर्सकडनं आपल्याला पैसे घ्यायचे असतात, म्हणून डेटर्स हे आपले ॲसेट्स आहे. म्हणून हे डेटर्स जे दिलेले आहेत, हे डेटर्स आपल्याला बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहून टाकायचे? ॲसेटला. म्हणून इथं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मी लिहून टाकले डेटर्स. ठीक आहे. डेटर्स किती दिलेत? सन्ड्री डेटर्स. परत एकदा आपण चेक करू. सन्ड्री डेटर्स त्यांनी दिलेले आहेत 12,500. मग मी इथं लिहितो 12,500. या सन्ड्री डेटर्स मधनं आपल्याला काय करायचं आहे? लेस व्हॉट? बॅड डेब्ट्स. ते बॅड डेब्ट्स होते ट्रायल बॅलन्स ऍडजस्टमेंटमध्ये 500 रुपये. म्हणून आउटरला आले 12,000. आउटरला किती आले? 12,000. परत एकदा चेक करू. बॅड डेब्ट्स 500च आहे. बॅड डेब्ट्स किती दिलेत त्यांनी? 500. बॅड डेब्ट्स आपण काय केले? डेटर्स मधनं लेस. आता
डेटर्सनी आपले पैसे बुडवले म्हणून आपण त्याला म्हणतो बॅड डेब्ट्स. हे बॅड डेब्ट्स असलं लॉस असल्या कारणामुळे हे बॅड डेब्ट्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे असतात. बट हे लॉस जरी असलं तरी ट्रायल बॅलन्समध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बॅड डेब्ट्स दिलेले असतात. तर ह्या प्रॉब्लेम्समध्ये ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला बॅड डेब्ट्स दिलेले आहेत. ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेब्ट्स दिलेले असतात ते ओल्ड बॅड डेब्ट्स असतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले जे काय बॅड डेब्ट्स असतात ते न्यू बॅड डेब्ट्स असतात. बॅड डेब्ट्स ओल्ड असो किंवा न्यू असो दोन्ही पण ते लॉसच असतात, म्हणून दोन्ही पण बॅड डेब्ट्स आपल्याला ॲड करायचे. मग ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या बॅड डेब्ट्स आहे 325 आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेब्ट्स आहे 500. हे दोन्ही पण त्याच्यामध्ये काय करायचे ॲड. मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी इथं लिहितो 2 बॅड डेब्ट्स. ब्रॅकेटमध्ये लिहितो मी पहिलं ओल्ड आणि ते दिलेत त्यांनी 350. याच्यात मला काय करायचंय ॲड बॅड डेब्ट्स. ब्रॅकेटमध्ये लिहितो मी न्यू बॅड डेब्ट्स दिलेत 500. न्यू बॅड डेब्ट्स किती दिलेत त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये 500 रुपये. ओल्ड आणि न्यू जर ॲड केलं तर 300 अधिक 500 800 आणि हे 50 850 850. ठीक आहे. परत एकदा आपण चेक करू. ओल्ड बॅड डेब्ट्स किती आहे 325. रॉंग झालं आपलं. ओल्ड बॅड डेब्ट्स आहे 325. 325 जर असेल तर 850 नाही येणार, 825 येईल. 825. चलो लेट्स गो. सगळ्या ऍडजस्टमेंट संपल्या. ऍडजस्टमेंट संपल्या असेल तर आपल्याला एक अकाउंट काय करायचंय पोस्ट. आता जे रेड झाले ते ऑलरेडी संपलंय. जे ब्लॅक राहिले ते आपल्याला पोस्ट करायचं राहिले ते आपण पोस्टिंग करून घेऊ. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक झाले. ओपनिंग स्टॉकच्या खाली आहे कॅश इन हँड. पैसा आहे आपलं ॲसेट आहे म्हणून कॅश इन हँड आपलं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहून टाकू 1200 रुपये. बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅश इन हँड 1200 1200. नेक्स्ट कॅश इन हँडच्या खाली दिले त्यांनी डिस्काउंट अलाउड. काय दिलंय डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड हा आपला लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 डिस्काउंट अलाउड. किती दिलाय डिस्काउंट अलाउड परत एकदा चेक करू. डिस्काउंट अलाउड आहे 450 450. मग इथं डिस्काउंट अलाउड मी लिहितो 450. झाले इथपर्यंत. नेक्स्ट डिस्काउंट अलाउड नंतर सॅलरी झाले. ऍडजस्टमेंट होतं. लँड अँड बिल्डिंग झालं. लँड अँड बिल्डिंगच्या खाली आहे फर्निचर. फर्निचर हे आपलं ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर लिहून टाकू आपण 9000. सो कॅश इन हँडच्या खाली फर्निचर 9000. नेक्स्ट फर्निचर नंतर इंटरेस्ट पेड केलंय. इंटरेस्ट जर पेड करत असेल तर हा आपला एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट पेड 425. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 इंटरेस्ट पेड 425. इंटरेस्ट पेड. नेक्स्ट इंटरेस्ट पेड केल्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपल्याला ऑफिसमध्ये लागते. सो प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार 600 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 प्रिंटिंग अँड एम लिहिला मी इथं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ते दिले आहेत 900 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती रुपये दिले त्यांनी 900 रुपये. नेक्स्ट 600 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 600. सॉरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर आपल्याला पुढचा अकाउंट दिलाय तो आहे सेल्स रिटर्न. काय दिलाय सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न आपल्याला सेल्समधनं मायनस करायचा असतो. सेल्स रिटर्न आपल्याला कशातनं मायनस करायचा असतो सेल्समधनं.
मग इथं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला सेल्स दिलाय बघा 23,600. सेल्स किती दिलाय आपल्याला? 23,600. या 23,600 मधनं हा सेल्स रिटर्न 900 रुपये आपल्याला काय करायचा आहे? लेस. मग सगळ्यात अगोदर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मी इथं लिहितो बाय सेल्स. तो आहे 23,600. ह्याच्यातनं मला काय करायचं आहे? लेस सेल्स रिटर्न. आणि सेल्स रिटर्न दिलाय त्यांनी 900 रुपये. परत एकदा चेक करू बरोबर आहे का? सेल्स रिटर्न किती रुपये दिलाय त्यांनी? 900 रुपये. करेक्ट आहे. मग याच्यातनं मी 900 रुपये काय करतो? लेस. एकदम सिंपल आहे. 23,600 मधनं 900 जर गेले तर 22,000 आणि ते वरचे 600 मधनं 600 गेले 300 राहिले म्हणजे 700. 22,000 किती आले? 700. म्हणजे सेल्स मधनं आपण सेल्स रिटर्न काय केलं? लेस. नेक्स्ट ट्रायल बॅलन्सची डेबिटची साईड संपली. आता क्रेडिटची साईड बघू. क्रेडिट साईडला दुर्गेश आणि दिनेशचं कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे. हे कॅपिटल बॅलन्स आपल्याला लायबिलिटी साईडला लिहायचं आहे. दोघांचाही बॅलन्स दिला आहे 17,500. तर इथं कॅपिटल अकाउंट लिहून टाकू आपण. इथं लिहू कॅपिटल बॅलन्स. पहिला पार्टनर आहे दुर्गेश. पहिला पार्टनर कोण आहे? दुर्गेश 17,500. दुसरा पार्टनर आहे दिनेश. दिनेश सुद्धा सेम आहे 17,500. दोघांचा कॅपिटल बॅलन्स काय आहे? सेम आहे. नेक्स्ट दुर्गेश आणि दिनेशचं कॅपिटल बॅलन्स लिहिल्यानंतर इथं आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला म्हणतात सप्लायर. ज्या लोकांकडनं आपण माल खरेदी केला आहे त्यांना म्हणतात क्रेडिटर्स. मग आपण त्यांच्याकडनं माल खरेदी केला, त्यांना आज ना उद्या पैसे द्यायचेत. मग क्रेडिटर्स आपली लायबिलिटीज आहे. म्हणून लायबिलिटी असल्या कारणामुळं लायबिलिटी साईडला लिहून टाकू क्रेडिटर्स. क्रेडिटर्स दिलेत त्यांनी 14,500. 14,500. सन्ड्री क्रेडिटर्स 14,500. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. ज्या लोकांचं आपण माल खरेदी केलाय तर त्यांचे बिल तयार आहेत, बिल तयार केलेत. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल बोथ आर द सेम. ज्याचं बिल तयार झालं त्याला बिल्स पेएबल म्हणतात. जे क्रेडिटर्स आपलं फक्त म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे त्याला बिल्स क्रेडिटर्स म्हणतात. So sundry creditors and bills payable also liability. So bills payable आपण liability साईडला लिहून टाकू 3,500. bills payable 3,500. bills payable किती आहे? 3,500. बिल्स पेएबल नंतर दिले बँक लोन. बँक लोन इज ऑल्सो अवर लायबिलिटीज. बँक लोन लिहून टाका लायबिलिटी साईडला 10,000. मग इथं मी लिहितो बँक लोन 10,000. नेक्स्ट बँक लोन झालं आपलं. बँक लोन नंतर दिलाय डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे डिस्काउंट मिळाला. डिस्काउंट मिळाला असेल तर ते आपलं इन्कम आहे. सो इन्कम जर असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावं लागेल. ते डिस्काउंट मिळाले 750. इट इज अवर इन्कम. सो इथं मी लिहितो बाय डिस्काउंट रिसिव्ड 750. डिस्काउंट रिसिव्ड किती आहे? 750. क्लिअर? सो मला असं वाटतं की ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे पण अकाउंट पोस्टिंग करायचे होते, जेवढे पण ॲडजस्टमेंट होत्या त्या सगळ्या संपल्या. हे जर संपलं असेल तर आपल्याला आपला प्रॉब्लेम्स काय करायचा आहे? क्लोज. सो लेट्स गो. क्लोज करताना सगळ्यात आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची साईड टोटल करू पटपट. 22,700 प्लस 14,500 टोटल आली 37,200. 37,200. इथं पण मी लिहितो 37,200. म्हणजे मला येईल ग्रॉस प्रॉफिट. म्हणून मी इथं लिहितो 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. मग आता मी डेबिट सगळं मायनस करतो क्रेडिटमधनं. -9,000 -14,900 -800 म्हणजे टोटल आली 12,500. सो माझा ग्रॉस प्रॉफिट आला
12,500. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा आहे. मग इथं लिहितो मी बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 12,500. चलो, ग्रॉस प्रॉफिट लिहिल्यानंतर आता डेबिट आणि क्रेडिट बघू आपण कुठली टोटल जास्त आहे. तर क्रेडिटला 12,500 प्लस 750 म्हणजे जवळपास 13,250 येईल. आणि मला इथं कधीच कुठेही वाटत नाही की या सगळ्यांची डेबिट साईडची जर टोटल केली तर ती 5-6 हजाराच्या पुढे जाईल. सो याचा अर्थ ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटची टोटल जास्त आहे, म्हणजे ह्या प्रॉब्लेम्समध्ये आपलं नेट प्रॉफिट येण्याची शक्यता आहे. म्हणून मी इथं लिहून ठेवतो टू नेट प्रॉफिट. पहिल्या पार्टनरचं नाव आहे दुर्गेश कॅपिटल आणि दुसरा जो आहे दिनेश कॅपिटल. याचं कारण असं की मला दिसतंय क्लिअर कट की ह्या प्रॉब्लेम्समध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची साईड हेवी येणार आहे. 12,500 अधिक 7,500 टोटल येईल 13,250. 13,250. इकडं पण मी किती लिहितो 13,250. आता या 13,250 मधनं मी डेबिटचे सगळे एक्सपेन्सेस मायनस करतो. 1,000 मायनस 2,350 मायनस 825 मायनस 450 मायनस 425 मायनस 600. सो टोटल आली 7,600. टोटल किती आली 7,600. ओके. आता हा आपला नेट प्रॉफिट जो आला आहे तो दोघांना इक्वल रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, कारण की मगाशीच आपण प्रॉब्लेम्समध्ये चेक केलं तर इथं कुठेही दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही. याचा अर्थ असा होतो जो काही नेट प्रॉफिट आलेला आहे तो दोघांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचा, म्हणून मी याला करतो डिवायडेड बाय 2. सो त्याचा आन्सर आलं 3,800. 3,800. इकडं पण मी किती लिहिणार 3,800. हा नेट प्रॉफिट आलाय. हा का आलाय नेट प्रॉफिट. हा जो नेट प्रॉफिट आलाय तो पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये ऍड करणार, कारण की प्रॉफिट जर झाला तर पार्टनर्सचा कॅपिटल बॅलन्स वाढतो. म्हणून मी इथं लिहितो नेट प्रॉफिट किती आहे 3,800. इकडं पण मी ऍड करतो. इथं मी लेस लिहिलं चुकून, सॉरी. ऍड इथं पण मी करणार ऍड नेट प्रॉफिट 3,800. मग आता आपण टोटल करू. 17 मध्ये 3 जर ऍड केले तर 20,000 होतात आणि 500 प्लस 800 तर होतात 1,300. सो 21,300 टोटल येऊ शकते. सेम इकडे पण किती येणार 21,300. सो नेट प्रॉफिट आपण त्या दोघांच्या कॅपिटल बॅलन्समध्ये ऍड केला आहे. आता आपलं बॅलन्स शीट टॅली आहे का नाही चेक करू पटकन. 21,300 अधिक 21,300 अधिक 3,500 अधिक 14,500 अधिक 3,500 आणि 10,000. मी लायबिलिटीची टोटल केली ती आली 70,950. 70,950. 70,950. सेम ॲज ॲसेटची टोटल येते का नाही पटकन चेक करू. 14,500 प्लस 600 प्लस 23,750 प्लस 9,900 प्लस 12,000 प्लस 1,200 प्लस 9,000. तर ही टोटल आली 60,000. परत एकदा चेक करतो मी टोटल. माझ्याकडनं काहीतरी राहिलं असेल. 14,500 अधिक 6,600 23,750 9,900 12,000 1,200 आणि 9,000. गडबड झाली. 70,950 टोटल गॅरंटेड टॅली होणार आहे 70,950. सो हा ही प्रॉब्लेम्स आपला टॅली झालाय जो मार्च 2020 ला विचारला होता.
मार्च 2000 कितीला विचारला होता? 20ला. तर कितीने टॅली झालाय? 70,950 सो भेटूया नेक्स्ट प्रॉब्लेम्समध्ये. आतापर्यंत आपण या सिरीजमध्ये टोटल 8 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून एक फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.